हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज खूप असा वैताग आलाय अक्षरशः. सकाळपासून थोडंसं ठीक आहे, होतं एक्साइटमेंट की घराचं काहीतरी काम होतंय, पण जसं घराचं काम झालंय, आई शपथ 9 वाजल्यापासून घराचं काम चालू झालं होतं, सगळं त्यांनी फोडून काढलंय. आणि तुम्हाला सांगते अक्षरशः ब रोज काही वाटत नाही मला, दिवसा झोपण्याची बिलकुल सवय नाही आहे. पण आज जे हे काम करायला घेतलं ना फोडायला, तेव्हा समजलं की झोपण्याची गरज नसली तरी रिलॅक्स बसण्याची गरज असते. अक्षरशः कमरेचं तुकडं पडलं, एवढी कंबर दुखत होती आणि अक्षरशः घरात झोप येत नव्हती. पण बाहेर मी बसलेली कट्ट्यावर, तर बाहेर डोळे गप्पागप झाकायला लागले, लय झोपायला लागले. शेवटी म्हटलं मरू दे. शेवटी सकाळी सासूबाईंकडेच, आई म्हणजे मुलींना ठेवलेलं, आईंकडेच ठेवलेलं आहे. दोघींना आणलं नाही त्यांना. काल मी विसर्जन झालं होतं काल, तरीसुद्धा नाही घेऊन आले. मोठीला तिकडूनच शाळेत सोडली आणि छोटीचे काय आता शाळा सुरू नाही आहे, तिची मंडेला सुरू होईल. तर होप सो म्हटलं, काय माहिती आता काम पूर्ण होतंय की नाही लवकर, बघूया. तुम्हाला दिसतंय अजून ह्याच्यावर तर तशीच घाण आहे सगळी. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं, इकडची लादी पण तुटली सगळी. काय समजत नाही आहे. हे पुस्तकं सगळे रद्दीचे आहे, ते देऊन टाकायचे आहेत. अरे फार वाट लागले, सगळी वाट लागले. काय करावं आणि काय नको समजत नाही आहे. बापरे. आता उद्या म्हणतायत वरच्या रूमचं, म्हणजे काल वरच्या रूमचं पूर्ण त्यांनी काढली होती माती. आता उद्या वरच्या रूममध्ये जाणार म्हणतात, वरती प्लास्टर करू खाली प्लास्टर करू. हे बहुतेक आठवडा लावतील. बसायचं कसं आणि झोपायचं कुठे, खाली तर पूर्ण घाण आहे सगळे. इथेच सिमेंट आणून ठेवलंय, हे काय इथेच ठेवलंय सगळं. आणि किचनला तर तुम्ही बघू शकता, हे मंदिर असं इथे काढून ठेवलं आणि कपडे मी जे काढून ठेवलेले त्याच्यावर प्रचंड सिमेंट सगळं उडाले, ड्रमवर पण उडाले सगळं सगळं. हे खाली मंदिर सगळं घाण झाले. हे काय पूर्ण वाट लागले सगळे, काय समजत नाही आहे कसं. हे काय पूर्ण किचनवर सगळं सिमेंट उडाले. तर त्याच जेवण बनवायचं. मी आत्ता जस्ट आली मुलीला शाळेतनं सोडून, काय समजा. बाथरूम सकाळी कपडे धुवून गेलेली तसेच आहे तिथे अडकवलेले, आणि बाथरूममध्ये पण सगळं तसंच घाण. रे बाबा, कसं साफ करू, कुठून सुरुवात करू, काय करू. आता रोजच्या रोजच ही घाण सगळे होणार आहे आणि कितपत सगळं करायचं काय समजत नाही आहे. आनंद आहे, पूर्ण घराला स्टाईल बसणार आहे. ठीक आहे, तसे बोलले नाही आम्हाला की रूम खाली वगैरे करा. आता ह्यातच म्हणाले ॲडजस्ट करा, पण हे सगळं काम झाल्यावर पूर्ण साफसफाई सगळं धुवून काढावं लागेल. सगळं भांडं कुंडं कपडा लत्ता सगळं घाण झाले. म्हटलं हा सोफा तरी जरा वाचेल. सोफ्यावर चटई, तिकडून एक चटई अशी टाकली होती, पण ते सोफा शेवटी घाण व्हायचा तो झालेलाच आहे. काहीही पर्याय उरलेलाच नाही माझ्याकडे. आता संध्याकाळी तर झोपायची सुद्धा इच्छा नाही आहे खाली, कारण ते लोक घरात अक्षरशः चपलीने वावरले होते. ते सगळे चपलीची घाण आहे सगळी. इच्छा नाही माझी बिलकुल खाली वावरायची आता. पण आमचे मिस्टरसुद्धा ऐकत नाही आहेत. म्हटलं आपण तिकडे घरी थांबूया, तर नको म्हणाले. कारण आमच्या त्या घरी 6व्या माळ्यावर फ्लॅट असल्यामुळे तिथं लिफ्ट नाही आहे आणि त्यांचा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना चढता येत नाही. म्हणजे चढता येतं अक्षरशः, पण पाय दुखतो, त्रास होतो पायाला. सो ते म्हणाले नको, तुझी तू जायचं असेल तुझी तू एकटी जा, पण त्यांना सोडून कसं जायचं. तो मी नाही गेले, मी थांबले इथेच. कारण आधीमध्ये त्यांचा हात पाय वगैरे मान वगैरे दुखत असते, जेणेकरून जे प्रॉब्लेम आहे ते उद्भवत असतात. सो म्हटलं नको जायला, करूया. आता जेवण कसं बनवायचं समजत नाही आहे. घाण वाटते. माझं नेहमीचं घर आणि हे असं घर, बेकार परिस्थिती आहे. आणि अक्षरशः खपलेच्या खपले पडले. हे तर तुम्हाला दाखवते मी. ही लादी पण तुटलेली आणि ह्या लादीचीच खूप भीती होती, म्हटलं डोक्यावर बिक्यावर पडायची. या लादी पूर्ण तुटलेली आहे, बघूया. आणि खपाखप खपले पडलेले. तर बघूया कसं होतं आहे आमच्या घराचं काम, म्हणजे आमच्या भाड्याचं घराचं काम. आता चांगलं बनवतायत खरं, पण किती दिवस टिकतोय आम्ही पण ह्याच्यामध्ये. बाबो, तिकडं तर पूर्ण वाटच लागलेलं आहे. ते एक्झॉस्ट लावणार कसा, आई शपथ. एक्झॉस्ट फॅन जर लावला तर पुरी वाटच लागेल. एका साईडनं पूर्ण मोकळंच केलं आहे ते. अरे बापरे. पंखा बिंखा लावला आणि खाली पडला बिडला पंखा तर लय वाट लागेल. काय समजत नाही आता काय करायचं ते, बघू. ठीक आहे, तर चला भेटू पुन्हा उद्याच्या अपडेट्समध्ये आपण. तर आजचंही असं होतं म्हणून आज काही व्हिडिओ पोस्ट वगैरे नाही करू शकले मी, कारण राऊटर पण बंद होता. आता मागाशी मी चालू केला, कारण सगळं कामच सगळं त्यांनी सगळं उलतापालत केलेलं आहे, सगळे वाट लावले. तर
आजचा व्हिडिओ हा असा आहे माझा, आजचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम. तर भेटू पुन्हा नवीन घरातल्या कुठल्या तरी एका कृतीसोबत. बाय.